5.5 कोटी उडवण्यासाठी असतील किंवा मग नवीन गाड्यांसाठी असतील, इथे बरोबर पैसे सापडतात त्यांना. स्वतः अमित साटम बोलले की ट्रॅश बूम बसवण्यात आले, पण ट्रॅश रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं. मात्र पहिल्या जे ABCD वॉर्ड आहे त्या ठिकाणी 3,79,00,000 खड्ड्यांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. एकीकडे आयुक्तच म्हणतात की कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे खड्ड्यांचा खर्च वाचणार आहे. ABCD वॉर्डमध्ये साधारणपणे ABC वॉर्डमध्ये खरं तर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचं लक्ष ओपन स्पेसेसवर आहे. जसं काही रायगडमधले ओपन स्पेसेस घेतले असतील तसं इथे कोणाचं आहे का हे देखील आपण शोधून काढावं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरण, आपल्याला आठवत असेल एकनाथ मिंदे हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील. 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला. स्वतःचे खिशे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाहीत. आधी त्याची सिद्धिविनायक मंदिरबद्दल तिथून काल त्यांचा मिस कॉल पण होता. एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे दोघांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे, कारण शिरसाट भेटले त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली. आता ते चुपके चुपके की दिपके दिपके हे ठरवा तुम्ही, काय तुमचं चाललंय. त्याची सिद्धिविनायक पण अभिजितनी जो लढा दिला आपण पाहतोय, कुठेही राजकारण न करता या देशाच्या तरुणांसाठी दिला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आधी त्याची सिद्धिविनायक मंदिरमध्ये ज्या लोकांना पकडलंय चोरी करताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उभाटाचे कार्यकर्ते आहेत, असं सरवणकर यांचं म्हणणं मला वाटतं त्यांना जरा आठवण करून देतो मी. पहिलं चंदा चोरीवर तिथूनच सुरू करू, मग वाराणसीमध्ये काय चाललं तिथून सुरू करू, आणि सगळ्या मंदिरांचं कुठे कुठे काय काय झालंय ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात तुमच्या हातात जी काही यंत्रणा आहे, तुम्ही ज्याला पकडायचं त्याला पकडता, ज्याला सोडता त्याचं सोडता. पण सदा सरवणकरांना मी आठवण करून देतो. मला वाटतं विशाखाताईंनीच मध्यंतरी एक सभेमध्ये किती कोणाचे फ्लॅट आहेत, कुठे कुठे आहेत, किती कोणाच्या चाव्या आहेत, हा सगळा आढावा आमच्याकडे आहे. तो कदाचित आम्ही आता जगजाहीर करू शकू. आज पुन्हा एकदा नियमित सुनावणी सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, सकारात्मक यामध्ये तारीख बाजू मिळते? दिसतंय होईल आज. कंत्राटदार एकमेकांची भांडताना पाहायला मिळतात. प्रकल्प दिल्यानंतर आता मिठी नदीचं जे 3.3 किलोमीटरचा पट्टा आहे त्याचं काम सुद्धा आगामी समोर दिलेलं आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे एक नोटिफिकेशन निघणार आहे की मुख्यमंत्र्यांचे सगळे काही जे काही कार्यभार आहे ते अदानीच सांभाळतील, महाराष्ट्र हा देखील अदानीच सांभाळतील, असं ते नोटिफिकेशन काढणार आहे. ते काढल्या मग बघू पुढे चॅलेंज होत आहे का कुठच्या कोर्टात. 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी पाहायला मिळाली, चाकू काढून. कार्यक्रमासाठी जात असतात, पण लोकशाही जेव्हा चौपाटीची पाहणी कधी करणार त्यांना अद्यापही वेळ मिळालेला नाहीये. दररोज सांगतात की गाडी बदलली की येतील ते. कंत्राटदारांची कंत्राटदार आहेत ते हाणामारी करतायत, अगदी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन हाणामारी करतायत. इतकी कंत्राटदारांची मजल गेलेली आहे. काय कशा मला वाटतं मी हे पहिल्यापासून सांगत आहे, भाजप म्हणजे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष झालेला आहे. आता मुंबईत 16 एकर साधारणपणे आपण पाहतो ओपन स्पेस ही एका भाजपच्या मित्राला दिली जात आहे. फुटबॉलचं ग्राउंड भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जात आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर हिंदी में दो सवाल लेना है. ठीक आहे, हिंदी लीजिए. असल्याचं पाहायला मिळते, कारण निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत. अनेक रुग्णांना याचा फटका बसतो. अहो, तुम्हाला माहिती आहे का, आज निवासी डॉक्टर मार्टची जी संस्था आहे ती अर्थात स्ट्राईकवर चाललेली आहे. त्यांचा विषय थोडा आज वेगळा आहे. पण बाकीचे जर विषय पाहिलं त्यांचे, जे आम्ही हाताळत होतो, आम्ही मार्गी लावलेले विषय होते, मग असिस्टंट प्रोफेसरचं वय काय असायला पाहिजे, स्टायपंड काय असायला पाहिजे, त्यांचे हॉस्टेल जर तुम्ही परिस्थिती पाहिली, आम्ही जे 100 कोटी नायरला दिलेले ते कुठे आता वापरले गेलेत वगैरे, हा सगळा प्रश्न आहेच त्यांचा. म्हणजे हा जरी आजचा विषय जरी थोडा वेगळा ठेवला तरी बाकीचे प्रश्न आहेत त्याला कोणीही यानं उत्तरच नाही. बरं, जे डॉक्टर बनतात, म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात परिस्थिती अशी झाली आहे, नीट परीक्षा पेपर लीक होते आणि ते झाल्यानंतर आंदोलन करतात, त्यांना लाठीचार्ज. पण एकनाथ मिंदेंची जी लोक जाऊन डॉक्टरांना मारहाण करतात त्यांना लगेच बेल देण्याची सोय केलेली असते किंवा हॉस्पिटलमध्ये लपवण्याची सोय केली असते. बघा, मी सांगितलं ना, बाईट संपेल आणि पाऊस जाईल. चला एक विदर्भासाठी घेऊन टाकू. महिला उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या, मात्र काँग्रेसची अशा प्रकारची टिप्पणी कसं बघताय तुम्ही, कारण की अशा प्रकारची एकंदरीत इंदिरा गांधी संदर्भात नाही, मला वाटतं आपल्याकडून मी आता पहिल्यांदा म्हणजे बातम्यांमध्ये मी पाहिलं नाही, मिस झाली असेल, पण अर्थात चुकीचंच आहे ना. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, महिलांचा आदर झालाच पाहिजे. आणि खरं तर तसं पाहिलं तर कुठेही म्हणजे त्यांच्या अंतर्गत वादात आपल्याला पडण्याची गरज नाही. गूंगी गुड़िया करके बोला गया है मुझे लगता है कि जैसे ही आप देख रहे हो सारे भाजपा के ट्रोल महिलाओं को ट्रोलिंग करते हैं, आपने देखा होगा यहाँ जिन्होंने रील्स बनाए उनकी ट्रोलिंग की, वो जैसे गलत है ये भी गलत है. आज फैसला आने वाला है सिंबल को लेकर, मतलब आज फैसला आएगा तो शिवसेना बहुत ही अच्छा होगा. लेकिन यही बात है
कि ये जो हमारी हियरिंग है या जो हमारी केस है पिछले 4 साल से प्रलंबित है। हमारे बाद एनसीपी को तोड़ा गया, टीएमसी को तोड़ा गया, आम आदमी पार्टी को तोड़ा गया, और ये क्यों कर रहे हैं? क्योंकि इनको जो 2/3 आदित्य ठाकरेंची मुंबई महापौरांवर टीका आहे. कोणी एवढा खर्च केला नसेल तेवढा महापौरांकडून खर्च होतोय. मुंबईकरांच्या पैशाचा महापौरांच्या लहरीनुसार वापर सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणतायत. महापौरांना बंगल्यांसाठी 5 कोटीचा निधी मिळालाय. महापौरांच्या बंगल्याचा ताजमहाल करायचाय का असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. तर एकनाथ शिंदे स्वतःचे खिशे भरतायत मात्र खड्डे भरलेले नाहीयेत असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.